तर हे पहा मैत्रिणीनं पूर्ण दूध त्यातलं हे म्हणजे असं पूर्ण मलाई अशी मेल्ट झाली आहे. हे मी दूध पुढं आता तेही दाखवते तुम्हाला. बघा पूर्ण असा म्हणजे मध्ये राहिले नाही आहे. तर चला चणे लावून घेतलेत मी कुकरला. अजिबात दूध राहत नाही कवरला. तर हा कॅन्डमध्ये दूध देत नाहीत, आपण घेऊन गेलं असे कवरच असते तिथं, त्याच्यामुळे हे पाहू शकतो. तर चला आपले चणे शिजलेत. सकाळचे वाजलेत 6. हे पाहू शकतात चणे आपले. आता इकडल्या साईडला बल्ब लावला मैत्रिणींना, तुम्हाला मी दाखवते 1 मिनटं. हे पहा, तर त्याच्यामुळे असा इकडं व्यवस्थित असा उजेड पडायला आहे. ते आपला चणा बघा कसा मस्त शिजला आहे का, पूर्णावणी झाले. मस्त भाजी पण खूप छान होती ह्याची. तर चला हे बेसिक सगळे आपले मसाले ह्याच्यात मी काढून घेतले. तर हळदी पावडर, जिरे पावडर, काळा मसाला आणि आपला ह्याचा मसाला छोले मसाला, जिरे मोहरे धने जिरे पावडर सगळं काढून घेतले. पोळ्या झाल्या आता. आणि जसं की तुम्हाला म्हणलं ना, मी पोळ्या झाले की असे शेंगदाणे ह्याच्यावर ठेवत असते. हे पहा कसे भाजून निघतात व्यवस्थित. ह्याला काय गॅस बंद आहे माझं, चालू नाही आहे, तुम्ही बघू शकतात. हे पहा बंद गॅसवर पण इतके छान भाजतात ना शेंगदाणे. फक्त असे व्यवस्थित पसरवून ठेवून द्यायचे. हे आपले अद्रकची पेस्ट पण घेतली आहे. तर चला आज करायली छोल्याची भाजी खूप दिवसानंतर. कारण मी तुम्हाला खरं सांगू मैत्रिणींना, मी बाजारातच गेले नाही शुक्रवारी, त्याच्यामुळं छोल्याची भाजी करायली. भाजी संपली. काल गोबी होती ती रात्री केली, काय म्हणजे काल केली उपास सोडायला. आता काही आणावं लागणार आज भाजीपाला इथून जवळूनच. आता आधी कांदा टोमॅटो घालून घ्यायचं आणि नंतर आपली पेस्ट घालायची. आधी जर घातली ना तर ती करपल्या जाते मैत्रिणींना. कधीच आधी पेस्ट नाही घालायची. लसण असू पेस्ट असू हे कांदा वगैरे घातल्याच्या नंतरच घालायचं कधी पण. तर मसाले टाकले, कारण तेलातच व्यवस्थित मसाले जर भाजून घेतले ना तर मसाल्याचं ना कच्चेपणा सगळा निघून जातं. या आता घालायचे चणे एवढे आपले थोडेसे असे ग्रेव्हीसाठी ठेवले तेवढे मी, बस होते. तर खूप छान होती अशी भाजी मैत्रिणींना, बघा करून एकदा. तर माझे व्हिडिओ आवडत असले तर कमेंट लाईक जरूर करीत जा मैत्रिणींना. तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप काही देऊन जाते. तुम्ही जर व्हिडिओ करत असला तर ते पण सांगत जा. आणि एक कमेंट जरूर माझ्या भाजीसाठी करा. एक कमेंट कशी वाटली भाजी तुम्हाला. तर दोशासोबत नारळाची चटणी, त्यासाठी नारळ, डाळ व हिरव्या मिरच्या आणि मला ह्याच्यात जिरे घालायचे होते. स्वयंपाक व्हायला आहे, भांडे वगैरे तसेच इथं आता पडलेत स्वयंपाकाचे. हे पहा असे जिरे आणि चवीनुसार. दरवेळेस मी कोथिंबीर टाकते, मला ह्यावेळेस कोथिंबीर नाही, बिना कोथिंबीरची थोडी चव वेगळी लागते, तर वेगळी करायची चटणी मला. बघा सुंदर आपले कसं तेल सुटले भाजीला. मस्त अशी चण्याची भाजी छान अशी तयार झाली आहे. जास्त ग्रेव्ही किंवा आपल्याला शेंगदाण्याचं कूट ह्याच्यात काही घालायची गरज नाही. एक टोमॅटो, एक कांदा, लहान असतील तर 2 घाला, मोठा असेल तरी 1 बी घातला तरी चालतंय. हे पाहू शकता एवढी अशी कशी मस्त आली आहे, तरी छान सुंदर झाली आहे. हाय तवा हाय, नाही तवा नाहीच. छान झालीत का? ते कमी होतं म्हणून ते टाकलं, ह्याच्यात टाकले आता मीठ, त्याला कमीच होतं जरा. बघा किकडे एकदा बघत तर जा. बोलवीचा फॅमिलीला यूट्यूबला जे या म्हणायचं नाश्त्याला सकाळी 6:30ला. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सगळ्या? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला मी अलका मम्मी चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो आपला व्हिडिओ चालू झाला. काम सगळं आवरलं आहे, पूजा झाली, सगळं सकाळचा स्वयंपाक वगैरे तर सकाळी 5 वाजताच झाला. फोनला माझ्या काय झालं आहे की मैत्रिणींनो थोडासा दाखवावं लागेल, कारण कलर वगैरे सगळं असं चेंज व्हायला लागले. मग तीच माहीत नाही आहे काय झालं आहे ते. बरं चला असू द्या.
तर म्हणलं चला आता आपल्या मैत्रिणींसोबत थोड्याशा गप्पा माराव्या आता. तर मैत्रिणींनो कसे वाटतात माझे व्हिडिओ, तुम्हाला आवडत असले तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि एखादी कमेंट करत जा की काय फरक पडायला आहे हो मैत्रिणींनो. एखाद्या कमेंटला करायची, मी पण तुमच्यासारखी तुमची मैत्रीण तुमची बहीण समजून एखादी कमेंट एखादं लाईक करत जा, काय फरक पडतं आहे. तर चला असू द्या. चण्याची भाजी केली आज सकाळी मस्त, आलू नाही टाकले, खाली चण्याचीच केली. तर काल जसं की तुम्हाला दाखविलं ओव्हन काय झालं तर माहिती आहे का, माझ्याकडं जुनंच ओव्हन होतं बघा. आपल्या आंब्याला कसा भरून असा तवर आला आहे, ते पहा भरभरून आला आहे, पूर्ण आंबा असा भरून गेला आहे पूर्ण तवरनं. आणि छान लागतात आंबे पण छान. इथं बसते जरा सगळं, इथं खुर्ची ठेवलेली हे मुद्दाम इथं बसण्यासाठीचा उन्हाळ्यात. इथं ह्याच्या खाली बसवतो आम्ही झाडाखाली, तर खूप मस्त वाटते मैत्रिणींना, खूप छान आहे. तर ओव्हन आपलं जुनंच होतं. चला त्या विषयावर होते मी. तर ते काय झालं होतं की वापरायचं कसं खरं सांगते आता तेच माहीत नव्हतं. बरं पुन्हा काय झालं माहीत झालं एकूण तिकून, तिथं जिथं आम्ही पहिलं राहत होतो तिथं ते लाईटचा बोर्ड शॉर्ट सर्किट झाला. त्याच्यामुळे नको बाई म्हणलं, एवढ्या महागा मोलाची वस्तू आपली खराब व्हायची. त्याच्यामुळे मग मी तसंच ठेवून दिलं, जे ठेवून दिलं नंतर काढलंच नाही, कारण भीती वाटू लागली. शॉर्ट सर्किट कशानं झाला असाच झाला, पण आम्हाला काय वाटलं की ते लावल्यामुळे शॉर्ट सर्किट झालं काय की, पण तसं नव्हतं. त्याच्यामुळे त्या भीतीनं आम्ही ते नंतर ओव्हन कधी काढण्याचा प्रयत्नच केला नाही. भीतीच बसली होती मनात, नकोच वाटायचं. तर म्हणलं चला आता, ह्यांनी म्हणले काल मिस्टर बी घरी होते रविवारचं, लेकरं बी घरी होते, तर जैनं मग सगळं बघून करून लेकरानं इतकं व्यवस्थित छान चालू केलं बघा. तुम्हाला जसं शेअर केलं ना, ते ब्रेड तर इतके छान झालेत ना, असे म्हणजे क्रिस्पी मस्त असे छान. तर जय म्हणला ह्याच्यामध्ये हे बी होऊ शकतं आहे, होतं आहे म्हणला, पावडर लागले हाताला सगळं, की आपले सँडविच छान होतं आहे म्हणला. तर काल मला रविवार होता, त्याच्यामुळे ह्यांनी करून खाल्ला. आता ब्रेडचा अर्धा पुडा, आता संध्याकाळी शाळेतून आलं का तर सँडविच करू म्हणला मम्मी. बरं म्हणलं चल. तर झाला काहीतरी आपल्या वस्तूचा उपयोग तर व्हायला पाहिजे ना मैत्रिणी. एवढं महागा मोलाचा, आणि विशेष म्हणजे ते बजाजचं आहे बरं का, इतकं छान आहे ना, मस्त असं नंबर 1 मध्ये आहे. तरच काढले आता त्याला. आता त्याला जागा करावं लागेल. माझं किचनच आहे इथभर, त्याच्यात ऑलरेडी मिक्सर ज्युसर ठेवलेले आहेत, तिथल्या तिथंच आहे सगळं. तर चला आता काहीतरी करावं तर लागलच ना, एवढी चांगली वस्तू पडून कशी ठेवावं मैत्रिणींनो. तर म्हणलं चला आता करावं काहीतरी, बघू करावं लागेल काहीतरी. तसं म्हणून कसं जमतंय, प्रयत्नांती परमेश्वर, करावं तर लागलच, केलंच पाहिजे. का नाही करायचं, प्रयत्न केल्यास काही होत आहे. तुम्ही प्रयत्न जर नाही केले, नाहीच म्हणून जर बसलात तर मग काहीच होत नाही. जसं की मीच आत्ताच वरी ठेवून दिलं तर ते सॉरी काय म्हणतात, माझं लवकर म्हणता येत नाही, वरे ठेवून दिलं होतं, नको वाटू लागलं, काढलं ओव्हन सॉरी, तर ते काढलं तर ते झालंय चालू आता व्यवस्थित. तसं केलं तर काही होतं आहे, नाही केलं तर झालं. 4 वर्षापासून वरी होतं, आता काढलंय तर झालंय चालू. चला बघू आता, चालू तर झालंय छान असं. चला मैत्रिणींनो, मी म्हणू लागले व्हेजिटेरियन सूप, सगळ्या भाज्या टाकल्या त्याच्यात, 2 लवंगा 2 दालचिनीची तुकडे असं टाकून मी ह्याला 2 शिट्ट्या घेणार आहे. आता ह्याच्यात मुळा, गाजर, टोमॅटो नाही पालक, गाजर, मुळा, पालक आणि ग्रीन पीस हे टाकले. तर आता ह्याला 2 शिट्ट्या घ्यायच्या, आणि नंतर तुपामध्ये थोडीशी मिऱ्याचं पावडर आहे माझ्याकडे, हे पाहू शकतात तुम्ही. हे मिऱ्याचं पावडर टाकून थोडीशी तूप टाकून नॉर्मल फोडणी, फक्त जिरे टाकून फोडणी घालायची त्याला. बिल बी देऊन टाका लगेच तिला. हां देत आहे अंजलीवालं, काही म्हणायला तुम्ही दिला असेल ते, बिल दिल्याशिवाय हेच करत नाही त्यानं. नाही देते, कॉम्प्युटरमधून बिल काढून देते ते. हां छान आणले हो. तिला रामराजचं पाहिजेच नव्हतं हो. मी तुला रामराजच पाहिजे मी नाही अरे कॅलेंडर बी मिळालं का, त्याचीच वाट बघू लागली ती बी. हां अशाच पाहिजे होत्या टावेली तिला. अहो खरं बिल त्यांनी कसं काय नाही दिलं. हां तेच म्हणलं, कुठं आहे. हां ठेवा. आता तिला म्हणलं मी यायलेत घेऊन म्हणून. हो 100 रुपये लागते. तर त्याला म्हणलं बरं का, किती काम आहे रे भैया, 100 असतात का, तर एवढूशा कामाला येतच नाही म्हणला कुणी एकतर. हां
तर हे बघा चटणी घेऊ बेसन पीठ घालून घेतलं आहे, कारण भाजी आम्ही दोघंच खाणार आहेत म्हणून भाजी खूप थोडी आहे. तुम्ही म्हणता एवढीशी भाजी, तर इकडं मला खिचडी पण लावायची आहे. आणि जयला जराशी कशी ताप आल्यावनी झाली, आता काय खातंय किती जेवतंय काय माहीत नाही आहे त्याचं. तर हे पहा अशी मुद्दा भाजी म्हणजे त्याला खूप मस्त होती आहे. हिरव्या मिरच्या टाकायच्या, हिरव्या मिरच्या टाका, लाल टाकायच्या, मी तर लाल टाकायले. आमच्या मालकाला जरा हिरव्या मिरच्याचं आवडत नाही आहे, तेवढी पसंती देत नाहीत लाल तिखटासारखी. त्याच्यामुळे लाल तिखट घातलं, थोडीशी हळद घातली. कुठले मसाले नाही घालायचे ह्या भाजीला, कारण बेचव लागते भाजी ही मसाले ह्याला घातले की. हे असं थोडासा ह्याच्यामध्ये मी लसूण घालून घेतला आहे, आणि फोडणीला लसूण म्हणून लसूणी पालक म्हणायचं. खूप चवीला एकदम छान असा मस्त लागते. मैत्रिणींना करून बघा एकदा. आणि ह्याला 1-5 मिनिट आता वाफू द्यायचे चांगलं. वाफल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला जशी घट पातळ जशी पाहिजे त्याच्यानुसार पाणी घालून घ्यायचं. पण पीठ जास्त आहे ह्याच्यात टाकलेलं, त्याच्यामुळे ह्याला वाफू द्यायचं थोडं. 5 मिनिटासाठी झाकून ठेवते मी. नंतर मला हे एवढंच पाणी घालायचं इथं घेतलं आहे मी, कारण दोघंच आहेत आम्ही भाजी खायला. त्याच्यामुळे आता हे बाकीचा कूट सकाळच्याला मला भाजीला पाहिजे म्हणून थोडा जास्तच काढून घेतला मी आधीच. सकाळी सकाळी पुन्हा मिक्सर लावा करा होत नाही ना त्याच्यामुळे. तर हे बी झाले असेल आता 2-3 होता ना. तर ह्याच्यामध्ये तूप घातलं आहे मी थोडंसं, आणि फक्त जिरे घालायचे तर, आणि तडाखा द्यायचा आहे मला. तर आपली भाजी एवढा झालेली आहे तयार. याला मुद्दा भाजी म्हणतंय, कुणी गरगटं म्हणतंय, कुणी हटलेली भाजी म्हणतंय. तर आम्ही तर पालकाची हटलेली भाजीच म्हणतात बघा ह्याला. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी बोलण्याची पद्धत असते. झाली आपली भाजी तयार. आणि हे इकडं आपलं सूपचं, त्यासाठी घालते ह्याच्यात जिरे. तर जिरे घालायचेत मला, आणि त्याच्यामध्ये मिऱ्याचं पावडर घातलं आहे, मीठ घातलं आहे, बस एवढंच. कॉर्नफ्लॉवर वगैरे काही नाही घालायचं, कारण त्यानं लय असं घट्ट होतं आहे, चांगलं पण नाही एवढं, मला नाही आवडत तसं. त्याच्यामुळे मी हे असं आता तरी आपल्या इथं ह्या कुकरमध्ये असं झालं आपलं सूप तयार. तुम्हाला फोडणी नसेल द्यायचं तर नका देऊ, द्यायचं असेल तर द्या. कसंही असंही पिऊ शकतात, कारण फोडणी दिल्यास थोडीशी चव लागते. तर आमचे मालक आले, त्यांना विचारते द्यायचं. चला जयला थोडीशी ताप आली, त्याच्यामुळे म्हणलं आता नॉर्मल अशी लूज पातळ थोडीशी पिवळी खिचडी सगळं टाकून करावी. तुपामधली हे तूप टाकलंय, आणि फक्त जिरे घालायचेत मला ह्याच्यात. ते हे जिरे घातले तर, आणि हे एवढंच घालायचं आहे. टोमॅटो, ग्रीन पीस, आलू एवढंच घाल. बाकी कांदा वगैरे मसाला कुठलाच घालणार नाही आहे मी. नॉर्मल करायची आहे, थोडीशी पातळ अशी डाळ जास्त टाकून. पेशंटला अशी चांगली लागते आहे, त्याला आवडती.